असं वाटतं. खूप चांगलं वाटतं की मी इथं जॉईन होऊ शकते. अजून काय बोलशील तू? मला असं खूप चांगलं वाटते जेव्हा मी कोणत्या मोठ्या फंक्शनमध्ये जाते, मला बोलायचा मोका मिळतो, जसं की आताच बघूया. म्हणून मला हे सगळं चांगलं वाटतं. का बरं चांगलं राहुल गांधीला वाटतं? काय सांगणार? काय? राहुल गांधीला काय सांगणार निरोप? मी राहुल गांधीला सगळ्यात आधी थँक्यू बोलणार, कारण की त्यांनी जे कॉलेजमधले स्टुडंट्स आहेत ना, त्यांना खूप सपोर्ट केला आहे, असं मी त्यांना हे तुला पण पुढील शिक्षणासाठी उपयोगाला येईल असं वाटतं? हां, मी मोठी झाल्यावर एक प्राईम मिनिस्टर बनणार. हो, हो, हो. गुड. मग तू राहुल गांधींच्या पावलावर पाऊल टाकणार? संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे की राहुल गांधी काय बोलणार आहेत. कारण देशभरात सातत्याने विद्यार्थ्यांचा आवाज उचलणारा एकमेव नेता जर कोणी असेल तर ते राहुल गांधी आहेत. आणि संपूर्ण माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत, आज आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती शिक्षणाच्या संदर्भात इतकी भयानक झालेली आहे, म्हणजे ती झालेली नाही, ती करून ठेवलेली आहे. कारण जर तुम्ही कॉलेजमध्ये गेलात ना, तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये जा. कॉलेजमध्ये एकही प्राध्यापक नाही आहे आणि गेल्या 10 ते 12 वर्षांपासून प्राध्यापक भरती नाही आहे. म्हणजे हा शिक्षणाचा गोंधळ जर एवढा मोठा होऊ शकतो तर तो असाच झालेला नाही, तो ठरवून केलेला आहे. आणि यात खरा भरडला गेलाय तो बहुजनांचा आधार. कारण बहुजनांच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच हा डाव रचला होता असंही म्हणता येईल. पण राहुलजी गांधी हे सातत्याने विद्यार्थ्यांचा आवाज उचलतायत. सामाजिक प्रश्न असतील, नीट सारखा पेपर कुठला त्याचे धागेदोरे तर महाराष्ट्रात सापडत आहेत. तर महाराष्ट्र हे एकेकाळी पुरोगामी म्हणून आपण ज्या महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र बनतो, त्या महाराष्ट्राचा आवाज कुठेतरी दाबला जातोय का? आणि या सत्ताधारी लोकांच्या माध्यमातून जर दिल्लीकडून आदेश येतो आणि इथल्या सत्ताधारी लोकांना सांगितलं जातं की तुम्हाला कशा पद्धतीने इथे सगळं वातावरण घडवायचं आहे, कारण अलीकडेच महाराष्ट्राचा बिहार झालाय असं आपण म्हणतो. तर का म्हणतोय? तर त्याला कारणच हे आहे, दिल्लीने कितीही महाराष्ट्राला उलकावण्यात देण्याचा प्रयत्न केला तर हा सह्याद्री खंबीरपणे कायम उभा राहिलेला आहे. कारण महाराष्ट्राची माती इतकी कमजोर नाही आहे. ज्या महाराष्ट्रातून सावित्रीबाईंनी शिक्षणाची ज्ञानगंगा संपूर्ण भारतामध्ये पोहोचवली, तोच उद्देश आज मुलींना का इथे प्राधान्य दिलं गेलेलं आहे की सावित्रीबाई फुलेंनी ज्या पुण्यामध्ये शिक्षणाचा संघर्ष आपण सगळ्यांनी बघितला आहे की तुम्ही क्षुद्र आहात, तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने काम करू शकत नाही, त्यावेळेसही त्यांना संघर्ष करावा लागला. आज मुली आपण बघितलं की जंतर मंतरवर ज्या पद्धतीने मुलींना मारण्यात आलं, हे गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय झालेलं नाहीये. आणि सध्या असे म्हणजे मोदी सरकार किंवा मोदींच्या काळात किंवा भाजपच्या काळात जे सुरक्षित आहे असा दावा केला जातो. कोण म्हणतंय सुरक्षित आहे? तुमच्या पुण्यातले आता आपल्याला रिपोर्ट माहित आहेत ना, नरसापूरचं प्रकरण आहे, काल जुन्नरचं प्रकरण झालं. महाराष्ट्रात सातत्याने बालिकांवर म्हणजे सांगायला दुःख वाटतं की आपल्या 3 वर्षांच्या मुली, 2 वर्षांच्या मुली, 6 महिन्याचं बाळ देखील या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही. तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतायत? जर गृहमंत्र्यांनी जर कडक कायदा केला असता, आज तुम्ही पहा, सामान्य महाराष्ट्रामध्ये कधीच व्हायचं नाही. हत्या ही प्रकरण खूप गंभीर समजलं जायचं, पण छोटासा वाद झाला तर आज हत्या होते. आणि असे पूर्ण महाराष्ट्रात प्रकरणं यायला लागले, त्याच्यामुळे हा महाराष्ट्र राहिलाच नाही. खरं तर ही सांगायला मला अतिशय दुःख होतं की हा महाराष्ट्र नाही आहे आपला. आणि जर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल, पुन्हा शिवशाहू फुले यांचा महाराष्ट्र जर आपल्याला करायचा असेल, तर जो संविधानाची गोष्ट करतोय, जो संविधानाची गोष्ट आम्हाला सांगतोय, की जो संविधानाचा हक्क आम्हाला सांगतोय, संविधान बचाव म्हणून जो आम्हाला सांगतोय, तो राहुल गांधी आहे. आणि आमच्या तरुणांचा आवाज जर देशामध्ये निस्वार्थीपणाने जर कोणी पोचवत असेल तर ते राहुल गांधी आहेत. म्हणून माझ्यासारखे असंख्य तरुण, असंख्य तरुणी, युवक, युवती, बेरोजगार सगळे हे राहुल गांधीजींच्या पाठीमागे उभे आहेत. आणि याच निमित्तानं मला या पार्श्वभूमीवर सांगायचं आहे की 2029ला राहुल गांधी हेच पंतप्रधान असतील, हे मी ठामपणानं सांगतो. जेव्हा राहुल गांधी पंतप्रधान होतील, मी पुन्हा तुम्हाला वाईट द्यायला येईल. सीमा वानखडे आहे. आज आपण बघतोय की पुण्यामध्ये अगदी जल्लोषाचं आनंददायी वातावरण आहे. आणि आजचा प्रोग्राम हा स्पेशली मुलींसाठी आहे. मला वाटते काँग्रेसचा पहिला प्रोग्राम असेल जो एक्सक्लुझिव्हली मुलींसाठी आहे. मुलींच्या अनेक समस्या असतात. मला फार छान वाटलं की राहुल गांधी सरांनी स्पेशली वुमन फोकस्ड किंवा गर्ल सेंट्रिक हा प्रोग्राम ठेवलाय. आता आपण बघतोय की एज्युकेशनसाठी पूर्ण देशभरातच एकंदरीत वातावरण कसं झालेलं आहे. प्रत्येक एक्झामचे पेपर फुटत आहेत. तर त्यासाठी मला असं वाटतं की एक सेंट्रल काहीतरी एज्युकेशन सिस्टीम व्हावी, टेम्पररी काहीतरी सोल्युशन न निघता काहीतरी परमनंट सोल्युशन निघावं,
जेणेकरून गरीबातल्या गरीब व्यक्तीचा मुलगा हा शिक्षणाच्या फ्लोमध्ये येऊ शकेल आणि प्रत्येकाला इक्वॅलिटी जी संविधानाने आपल्याला दिलेली आहे त्याचा फायदा होईल. महिलांसाठीच का मुलींसाठीच का कार्यक्रम ठेवला असं वाटतं? सर मला असं वाटतं की आज आपण बघतो मुलगी जन्माला आली तेव्हापासून तर म्हातारी आजी होईपर्यंत किंवा मरेपर्यंत त्यांना अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातली अत्यंत महत्त्वाची समस्या म्हणजे आपण संरक्षणाची म्हणूयात. एखादं नवजात बालिका असू द्या किंवा एखादी म्हातारी आजी असू द्या, या सर्वांना या संरक्षणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. आणि ह्याच नाही तर अशा असंख्य समस्या आहेत. शिक्षण झालं, वेगवेगळ्या प्रकारचा भेदभाव झाला, तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की राहुल गांधी सरांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला असावा.